आम्ही तुमच्या सेवेमध्ये आहोत। 4 दिवस हे मुलं तुमच्या सुना पण आहेत आणि 4 दिवस तुमचे मुलं पण आहेत। त्यामुळे हे आता सासूबाईंची सेवा करणार आहे, आईची सेवा करणार आहे, बहिणींची सेवा करणार आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा वारीला महिलांची संख्या, एसपी साहेब ज्यावेळेस आतमध्ये आले तर म्हणले भाऊ इथे तर 80% महिला दिसत आहेत। लाडक्या बहिणींचा तर चमत्कार आहे साहेब, काय करणार। त्यामुळे निश्चितपणाने आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा सुनीत्राताई पवार असतील, यांनी सरकारने सुरू केलेल्या ज्या महिलांकरता योजना आहेत त्या योजनांचा आधार असल्यामुळे बहिणींनी आमच्यावर कायमचा आशीर्वाद ठेवलेला आहे। मी फार भाग्यशाली आहे की मला बहिणी आहेत। ज्याला बहीण आहे त्याला सगळं आहे। माहेरून पैसे घेऊन जाईल पण माहेरून पैसे येत असताना ती मुलाकरता काळजी घेईल। पती जर श्रीमंत असला तर त्याच्याकडून पैसे आणील, माहेरे येईल, त्याच पैशातून साडी घेणं भावानं घेतली असं सांगितलं। अशी ही आमची बहीण आहे। त्यामुळे आईनंतर प्रेम करणारी वस्तू जर या जगात कुठली असेल तर ती बहीण आहे आणि या बहिणींचा आशीर्वादच कायम आमच्या पाठीशी आहे, भावांचा आशीर्वाद आहे। आदरणीय गजानन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे फक्त एकच सांगा, आता पेरणी झालेली आहे, देवाला म्हणा खूप पाऊस पडू दे, वेळ घेणं आता उचित नाही कारण की वाजले आता 6, इथून आपल्याला पायी जायचंय थोडंसं, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही। खूप चांगली वारी करा, सगळ्यांकरता या ठिकाणी आनंदाचे दिवस यावे अशी मागणी करा, एवढीच आपल्याला प्रार्थना करतो। वारीमध्ये काहीच अडचण येणार नाही, अडचण आली तरी एकमेकाला सांभाळून घ्या। शेजारी आपल्या कोण झोपलाय, तो दिसत नाहीये, लगेच कळवा। या सगळ्या गोष्टींची काळजी आपण एकमेकांनी घ्यावी अशी आपल्या सगळ्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो। आणि आपण या वारीला जात असताना गजर करत पांडुरंगाच्या चरणी वारी करण्याचं काम करू नये। देशातला एकमेव देव आहे हा की त्याच्या पायावर डोकं ठेवता येतं। बाकी कुठला असं मी देवावर टीका करत नाही, पण हा एकमेव देव आहे की त्याच्या पायावर डोकं ठेवता येतं, त्याच्याशी बोलता येतं, त्याच्याशी खूप बोला। फक्त स्वार्थ ठेवू नका। आपण काय करतो, माझे हे केलं तर 11 नारळ देईन, नाही केलं तर मग एवढा स्वार्थ ठेवू नका। त्याला सांग की सगळ्यांचं कल्याण कर,